25 जून 1975 भारताच्या राजकारणातील एक काळाकुट्ट दिवस. निवडणुकीत गैरव्यवहार केल्याचा ठपका ठेवून इंदिरा गांधी यांना अलाहाबाद उच्च न्यायालयानं दोषी ठरवलं. इंदिरा गांधी यांनी 1971च्या निवडणुकीत सरकारी यंत्रणेचा गैरवापर केल्याचा आरोप त्यांच्यावर ठेवण्यात आला होता. लोकसभा किंवा विधानसभेची निवडणूक लढवण्यासाठी त्यांनी 6 वर्षासाठी अपात्र ठरवण्यात आलं होतं. त्यांना संसदेच्या कामकाजात सहभागी होण्यास सुद्धा मनाई करण्यात आली होती. देश ही स्वतःची जहागिरी आहे असं समजणाऱ्या आणि काँग्रेस पक्षाला वेठीस धरून मनमानी कारभार करू पाहणाऱ्या इंदिराजींसाठी हा निकाल अतिशय धक्कादायक होता. त्यांच्या पायाखालची जमीन सरकू लागली आणि मग काँग्रेस पक्ष आणि रबरी शिक्क्याचे राष्ट्रपती डॉक्टर फखरुद्दीन अली अहमद यांना हाताशी धरून एक वटहुकूम काढण्यात आला. देशाच्या अंतर्गत सुरक्षेला धोका आहे असं कारण पुढे करून अंतर्गत सुरक्षा कायदा लागू करण्यात येत असल्याची अधिसूचना काढण्यात आली. आणीबाणीच्या विरोधात आवाज उठवणाऱ्यांना थेट अटक करण्यास सुरुवात झाली. इंदिराजींना आता मोकळं रान मिळालं होतं. एक एक करत त्यांनी आपल्या सर्व विरोधकांना तुरुंगात टाकलं. त्यांच्या निशाण्यावर 2 महाराण्या देखील होत्या. एक होत्या ग्वाल्हेरच्या महाराणी राजमाता विजयाराजे शिंदे आणि दुसऱ्या होत्या जयपूरच्या महाराणी गायत्री देवी. या दोघीही संसदेतील विरोधी पक्षांच्या प्रमुख नेत्यांपैकी एक तर होत्याच, परंतु जनमानसातील त्यांची प्रतिमा आणि प्रचंड लोकप्रियता इंदिराजींना अस्वस्थ करणारी होती. अक्षरशः थातूर मातूर कारणं देऊन या दोघींना अटक करण्यात आली होती. महाराणी गायत्री देवी तेव्हा वैद्यकीय उपचारांसाठी मुंबईस आल्या होत्या. त्यांना असं सांगण्यात आलं की त्यांच्यावर उपचार होताच त्यांना अटक केली जाऊ शकते. आणीबाणीचा काळ होता आणि इंदिरा गांधींनी गायत्री देवींविरोधात योजना आखली होती. या भीतीला न घाबरता गायत्री देवी दिल्लीत जाऊन लोकसभेत पोहोचल्या. पण तिथलं दृश्य पाहून त्या अवाकच झाल्या. विरोधी पक्षांची बाके ओस पडली होती. लोकसभेत विरोधी पक्षाचे काही अस्तित्वच नव्हतं. गायत्री देवी जेव्हा आपल्या घरी पोहोचल्या तेव्हा काही वेळातच आयकर विभागाचे अधिकारीही तिथं पोहोचले. अधिकाऱ्यांनी त्यांच्यावर अघोषित सोनं आणि मालमत्ता लपवल्याचा आरोप केला. या संदर्भात परकीय चलन आणि तस्करी कायदा या अंतर्गत त्यांना अटक केली. त्यांच्याबरोबरच त्यांचे पुत्र कर्नल भवानी सिंग यांनाही अटक करण्यात आली. दोघांचीही रवानगी तिहार तुरुंगात करण्यात आली. त्यानंतर 6 महिन्यांनी प्रकृती अस्वास्थ्याच्या कारणावरून त्यांची पॅरोलवर सुटका करण्यात आली. पण त्यांच्या प्रत्येक हालचालीवर पाळत ठेवली जात होती. ज्या देशात लोकशाही हुकुमशहाच्या हाती आहे त्या देशाच्या राजकारणाशी माझा काहीही संबंध नाही असं म्हणत त्यांनी निवडणुकीच्या राजकारणाला कायमचा अलविदा केला. नंतर 3 वर्षांनी म्हणजे 1980 मध्ये संजय गांधी यांचं विमान अपघातात निधन झालं. गायत्री देवी यांनी संजयच्या निधनाबद्दल शोक व्यक्त करण्यासाठी इंदिराजींना फोन केला, पण इंदिराजींनी त्यांचा फोन घेण्यास नकार दिला. म्हणजे हे वैर, हे वैमनस्य, ही कटुता फक्त राजकारणापुरती मर्यादित नव्हती. त्याला अजूनही काही कंगोरे होते. अन्यथा पुत्रशोक असतानाही इतक्या सन्माननीय व्यक्तीशी बोलण्यास नकार देण्याचं काहीच कारण नव्हतं. आज स्वातंत्र्यानंतर इतकी वर्ष लोटली तरी जयपूरच्या राजघराण्याविषयी लोकांना अजूनही आदर आहे. अजूनही काहीतरी नक्कीच होतं ज्याची सल इंदिराजींच्या मनात होती. इतका पराकोटीचा वैरभाव की अशा भावनिक प्रसंगी फोन देखील उचलावासा वाटू नये. अशा शत्रुत्वामाग काही ना काही कथा असेलच ना, असू सुद्धा शकते. नामांकित पत्रकार आणि इलिस्ट्रेटेड वीकली ऑफ इंडिया या तत्कालीन दर्जेदार साप्ताहिकाचे संपादक श्री खुशवंत सिंग यांनी याची कारण मीमांसा केली होती. गायत्री देवी आणि इंदिरा गांधी या दोघींनी शांतिनिकेतन येथे रवींद्रनाथ टागोर यांनी स्थापन केलेल्या पाठ भवन मध्ये एकत्र शिक्षण घेतलं होतं.
आणि तेव्हापासूनच त्या एकमेकींना ओळखत होत्या, म्हणजे ह्या क्लासमेटच की हो. त्यामुळं या काळात दोघींमधील वाद किंवा दुरावा सुरू झाला का, यासंबंधी कोणतेही दस्तऐवज नसल्यामुळं होय उत्तर देणं कठीण आहे. पण खुशवंत सिंग यांनी या दोघांबद्दल जे काही लिहिलं आहे किंवा मुलाखतींमध्ये सांगितलं आहे, त्यानुसार इंदिरा गांधी आत्ममग्न होत्या. त्यांना त्यांच्या आजूबाजूला अधिक सुंदर दिसणारी स्त्री त्यांना सहन होत नव्हती. आंतरराष्ट्रीय सौंदर्याचं मासिक व्होग या मासिकानं कुचबिहार संस्थानची राजकन्या आणि जयपूरच्या राजघराण्याची सून गायत्री देवी यांची गणना जगातील 10 सुंदर चेहऱ्यांमध्ये केली होती. खुशवंत सिंग यांच्या मते त्यांची ही सुंदरताच इंदिराजींच्या मनात वैरभाव निर्माण करून गेली. खुशवंत सिंग यांनी एके ठिकाणी असाही उल्लेख केला आहे की इंदिराजी पंतप्रधान झाल्यावर जेव्हा पहिल्यांदा संसदेत गेल्या तेव्हा गायत्री देवींना तिथे पाहून फारच अस्वस्थ झाल्या होत्या. त्यांची बरीच चिडचिड सुद्धा झाली होती. गायत्री देवींकडे हातवारे करून त्यांनी त्यांना काचेची बाहुली सुद्धा म्हटलं होतं. यावर प्रतिक्रिया देताना गायत्री देवी म्हणाल्या होत्या की इंदिराजींच्या मनात सूडाची भावना होती. शांतिनिकेतन मधील वैरभाव आता संसदेत येऊन पोचला होता. गायत्री देवी आता काँग्रेसच्या विरोधात होत्या. खरे तर असं झालं की सी राजगोपालाचारी यांच्या स्वतंत्र पक्षातर्फे गायत्री देवी यांनी जयपूरमधून लोकसभा निवडणूक लढवली होती. 1962च्या निवडणुकीत गायत्री देवी नुसत्या विजयीच झाल्या नाही, तर त्यांना 1,92,000 मतांच्या फरकानं मिळालेल्या विजयाची गिनीज बुक ऑफ रेकॉर्डमध्ये नोंद देखील झाली होती. गायत्री देवी यांचे पती राजा मानसिंग द्वितीय हे काँग्रेस सरकारमध्ये मुत्सद्दी बनले होते. तरीही गायत्री देवींनी काँग्रेसची युती करण्यास नकार दिला आणि स्वतंत्र पक्षाशी आपले संबंध कायम ठेवले. इंदिरा गांधी सरकारनं घटनेत दुरुस्ती करून संस्थानिकांचे भत्ते रद्द करण्याचं जे पाऊल उचललं होतं, त्यामागं गायत्री देवींशी झालेला वाद हे प्रमुख कारण होतं असं म्हटलं जातं. आणीबाणी हे ऐकतेच खोलीत इंदिराजींच्या हाती लागलं होतं, ज्यात भल्या भल्यांना तुरुंगवास भोगावा लागला होता. तिहार तुरुंगात त्यांना अगदी शौचागृहाच्या बाजूची अत्यंत अस्वच्छ आणि दुर्गंधीयुक्त खोली देण्यात आली होती. शालेय जीवनापासूनच सुरू झालेली ही कटुता इंदिराजींनी अखेरपर्यंत मनोभावे जपली, ज्याचं पर्यवसान अखेर एका जनताप्रिय राजकारणी विदुषीच्या राजकारण संन्यासात झालं. ही माहिती आवडली असेल तर जरूर व्हिडिओला लाईक करा आणि बोल हटके या आपल्या यूट्यूब चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा.